धन्यवाद आपण दिलेल्या तपशिलासाठी। दरम्यान केंद्रामध्ये महाराष्ट्र सरकारचं जे प्रतिनिधी मंडळ गेलं होतं त्या शिष्टमंडळाच्याकडून कांद्याच्या सोबत आंब्याचा प्रश्न सुद्धा लावून धरण्यात आला। कांदा आणि आंबा उत्पादकांना सध्या भेडसावत असलेल्या विविध मुद्द्यांची चर्चा केंद्र सरकारच्या सोबत करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारच्याकडून प्रतिनिधी मंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सोबत काही महत्त्वाचे मंत्री सहभागी झाले होते, तर केंद्राकडून केंद्रीय शिष्टमंडळामध्ये केंद्रीय सहकारिता मंत्री तसंच केंद्रीय कृषी मंत्री आणि इतर मान्यवरांचा समावेश होता। आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की आता जी नाफेड आणि एनसीसीएफ ने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे, त्याला मान्यता मिळालेली आहे। आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आमच्या ज्या मुख्य मागण्या साखर उद्योगाच्या अतिशय कठीण प्रश्न सध्या मी शेतकरी तोंड देत होते त्यावरती नक्कीच साधक बाधक चर्चा झाली आणि 10 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय देण्याचा आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे। त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय म्हणजे दिलासा देणारी ही घटना आज घडलेली आहे। दरम्यान कांदा उत्पादकांच्या मागण्या काय आहेत ते पटकन पाहूया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याची एकाच दरानं खरेदी सुरू करा। हमी भाव 2500 रुपये इतका प्रति क्विंटल असला पाहिजे। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत होणारी खरेदी वाढवा। 10 लाख टन कांदा नाफेड आणि एनसीसीएफ ने खरेदी करावा।